त्या खुर्ची आहे ना, मी एक फोटो काढला, चांगला आला. आता सगळे तिथे बसून फोटो काढते. बरोबर आहे, बरोबर आहे. अरे नारायण आपल्या आई वडिलांना द्यायचा आणि दुसरा मानल्या मुलीला द्यायचा. हे 4 वचन तुम्ही दिले आणि यांनी आपण कन्या तुम्हाला अर्पण केले. आमंत्रण ठेवायला आलोय. फायनल येत आहे का नाही तर बघू आता. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आपण आहे नाशिकमध्ये आणि सकाळचे 5 वाजलेत. आपण चालू आहे त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला. तर लग्नाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. तोपर्यंत आपण दर्शन करून येऊया. वॉर्ड डेला आल्यामुळे आज अजिबात गर्दी नाही. सगळे हॉल मोकळे आहेत. पाचच मिनिटात आपण आता आले आणि गर्दी पण खूप कमी. आपलं दर्शन झालं व्यवस्थित. आता आपण जरा इथं फोटो काढू बाहेर, गाभाऱ्याच्या बाहेर, सभा मंडपाच्या बाहेर जरा फोटो काढून घेऊ आपण व्यवस्थित मस्तपैकी. त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक. मित्रांनो, 21 दिवसानंतर चहा पितोय. खूप दिवसांनी चहा प्यायची मजाच वेगळी असते. चला, विपुल आलाय गाडी घेऊन. आता बसून जाऊ परत हॉलवर लग्नासाठी. आपण परत हॉलवरती आले दर्शन घेऊन. आता लग्नाची तयारी परत चालू करूया. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. आज आहे कृष्णाचं लग्न, डे 2. स्टे ट्यून्ड. आवशीपणा किती असायला पाहिजे. आम्ही 4 वाजता उठून विपुल, मी, कुणाल, आम्ही त्र्यंबकेश्वरला जाऊन आलोय. आणि 1 मिनिट थांब. हे बघा, हे स्वतः आर्यन लोखंडे, नारायण लोखंडे, तेजस अण्णा. हे कोण आहे रे? हे नारायण लोखंडे आणि सुदर्शन लोखंडे. झोपलं मित्रांनो बघा. 8 वाजले, 8 वाजले अजून झोपल्यात. देव रेडी होऊन आलाय खाली. इथं फोटोग्राफरला इन्स्ट्रक्शन चालू आहेत जोरात. हॅलो, नमस्कार मंडळी. डे 2 लुक, डे 2 लुक. या खुर्ची आहे ना, मी एक फोटो काढला, चांगला आला. आता सगळे तिथे बसून फोटो काढते. मंडळी तुम्ही पाहू शकता इथं नवरदेव सोडून सगळ्यांचे फोटो काढायचे चालू आहे. नवरदेवाचे फोटो नाही काढती, कलवऱ्यांचे फोटो चालू आहेत. नवरदेव साईडला उभा आहे गरीबावानी. वरमाई आली बाहेर आता आवरून. काकू, तुला कसं वाटतंय? तुझ्या लेकाचं आज लग्न आहे, तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, फक्त चांगलंच वाटतंय, अजून काय नाही वाटत का? आनंद वाटतोय. तू आता सासू होणार आहे, तुला कसं वाटतंय? एकदम मस्त आनंद वाटतोय. वैदिक पद्धतीने लग्न चालू झालंय ना. तिला दिले. पहिलं वचन दिलं धर्माचं. धर्माचे जेव्हा कार्य होतील तेव्हा तिला बरोबर घेऊन बसायचं. बसणार. दुसरं वचन घेतलं अर्थ, आर्थिक व्यवहार, पैशाचा देणं घेण्याचा व्यवहार, प्रॉपर्टी इंटरेस्टचा व्यवहार, जे पण काही करणार लपून छपून करायचा नाही. एक शब्द तिच्या कानात टाकायचा. तिसरं वचन दिलं काम. घरामध्ये जे काही काम करेल, काही चूक झाली तर 4 लोकांसमोर तिला बोलायचं नाही. चौथं वचन दिलं मोक्ष. देवकार्य घरामध्ये राहतील तेव्हा पहिला मान आपल्या आई वडिलांना द्यायचा आणि दुसरा मान त्या मुलीला द्यायचा. हे 4 वचन तुम्ही दिले आणि यांनी आपण कन्या तुम्हाला अर्पण केले. आता चाललोय आम्ही कृष्णाचा देवाका काढायला आणि बिटनाका दिलाय देवा काढायला. देवाका तिथे उभा आहे. देवा काढणे म्हणजे काय हे आपल्याला नारायण एक्सप्लेन करतोय. नारायण सांग, देवा काढणे म्हणजे काय? 90 वारा शुभ अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. शुभ आशीर्वाद देण्यासाठी आहे ना, देवांना आमंत्रित केलं जातं. त्याला देव काढणे असे म्हणतात. ओके, धन्यवाद. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. जरा वर चला.
तर मित्रांनो, कृष्णाच्या लग्नाला आम्ही देवांना बोलायला आलोय. इथं आम्ही पूजा करून सगळे देव बोलावणार आहे. म्हणजे कृष्णाच्या लग्नाला सगळे 33 कोटी देव उपस्थित राहतील. त्यासाठी आम्ही पूजा करायला आलोय आणि देवांना आमंत्रण ठेवायला आलोय. फायनल येत आहे का नाही तर बघू आता. आले अरे फोटोग्राफर कुठे आहे? मी वधूवरांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो. छोटे परिवाराची घरलक्ष्मी भेटणे घरा पुरस्कार आहे. त्यामुळे या विवाह संबंधी आम्ही या ठिकाणी सगळे नमस्कार आहे. वाडीकर परिवाराच्या विनंतीस मान देऊन आलेले सर्व सन्माननीय पाहुणे, आपले नातेवाईक, जाऊ द्या. तिथं उतार गाडी परत तिकडा. वरातीच्या आधी आम्ही आलो जेवायला. लोक 10 रुपये जातात असं नाऱ्या म्हणते, पण आम्ही जेवायला आले. आता आम्ही जेवण करतो, मग जाऊ वरातीत नाचायला. पण आज इथं जेवायला आलो होतो. आपल्याला नवीन सबस्क्रायबर पण भेटलेत आपले. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात? एक नंबर तुमचे व्हिडिओ मी सगळे बघतो. धन्यवाद धन्यवाद. असंच सपोर्ट करत राहा. 100% करून आपल्या लोकांना नाही करायचं मग कोणाला करायचं. धन्यवाद.